1,07,00,000पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे, 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 18 फेब्रुवारी बुधवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची जानेवारी महिन्याची 19 हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे विस्तार झालेला होता। डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा झालेला होता। आता तुम्हाला जानेवारी महिन्याची 19 हप्त्याची चिंता लागलेली होती। तर या जानेवारी महिन्याची 19 हप्त्याची चिंता आणि भरपूर दिवसांची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याची 19 हप्त्याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच 1 ते डिसेंबर, 1 जानेवारी आणि 2 जानेवारी या 3 दिवसांमध्ये जमा झालेला होता। याचप्रमाणे डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये 13 जानेवारी, 14 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीच्या अगोदर जमा झालेला होता। आणि आता जानेवारी महिन्याचा 19 हप्ता सरासरी 26 जानेवारी, 27 जानेवारी, 28 जानेवारी या 3-4 दिवसांच्या कालावधीमध्ये म्हणजेच जानेवारी महिन्याचा हप्ता हा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होणार होता। परंतु लाडक्या बहिणींनो, जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालेलं होतं। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता सोडण्यात आलेला नव्हता। त्यासोबतच लाडक्या बहिणींनो, वाटलं होतं की जरी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे आले नाहीत तरी पण फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे येतील असं सर्वांना वाटत होतं। लाडक्या बहिणींसहित सर्वांना असंच वाटत होतं। परंतु फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्या राज्यामधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत्या। म्हणजेच या निवडणुका 7 फेब्रुवारी 2026 रोजी होत्या आणि या 7 फेब्रुवारीच्या अगोदर आचारसंहिता लागू होते। तर या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये सरकारी योजनांचे पैसे हे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सोडणं शक्य होत नसतं। कारण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की जर अशा पद्धतीने पैसे सोडले तर आचारसंहितेचा भंग होत असतो। तर या आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी हे पैसे सोडण्यात आले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जरी जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा संपलेला असला, फेब्रुवारी महिन्याचा सुद्धा पहिला आठवडा संपलेला असेल, यासोबत लाडक्या बहिणींनो शिवरात्री सुद्धा आता होऊन गेलेले असेल, तरी पण तुम्हाला काळजी करायची गरज नाही। कारण आता तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु सर्व बहिणींना सर्व समान पैसे मिळणार नाहीत। काही बहिणींना कमी तर काही बहिणींना जास्त पैसे मिळणार आहेत। तर हे पैसे कमी जास्त कशामुळे मिळणार आहेत त्याविषयी सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत। यासोबत लाडक्या बहिणींना राज्यातील ज्या लाडक्या बहिणींची केवायसी अर्धवट राहिलेली होती, ज्या बहिणींची केवायसी चुकलेली होती किंवा ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेले नव्हते, तर त्यांच्यासाठी सर्वात मोठी आणि दिलासा देणारी बातमी आलेली आहे। यासोबत ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1500 रुपये आलेला नसेल, डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता 1500 रुपये आलेला नसेल, तर त्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी सुद्धा आलेली आहे। तर एकंदरीत आपण संपूर्ण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे 3 गॅसचे पैसे वितरित केले जात होते, तर याविषयी सुद्धा आपण महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। यासोबत लाडक्या बहिणींनो, महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून महिलांकडून भरपूर दिवसांपासून विचारपूस केली जात होते की दादा शिलाई मशीन योजना, पिठाची गिरणी योजना यासोबतच विविध योजनांचे अर्ज आम्हाला करायचे आहेत। काही बहिणी शेतकरी होत्या तर त्यांना या ठिकाणी सोलर पंप योजना असेल, कांदे चाळ अनुदान योजना, विहीर अनुदान योजना, शेळीपालन अनुदान योजना, तर अशा योजनांचे अर्ज भरपूर लाडक्या बहिणींना करायचे होते। काही लाडक्या बहिणी अशा होत्या की त्यांना शेतजमीन नव्हती, तर त्यांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी असे उद्योग छोटे मोठे करण्यासाठी या ठिकाणी याची गरज भासत होती। तर एकत्रितपणे लाडक्या बहिणींना आता आपण या ठिकाणी महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून म्हणजेच आदिती तटकरे मॅडमच्या माध्यमातून जे पण काही तुम्हाला लाभ मिळणार आहे तर त्याविषयी महत्त्वाची माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत। त्यामुळेच लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ सविस्तर आणि
आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर या व्हिडिओचा दृष्टिकोन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्यापर्यंत सत्यता मांडण्याचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून लाडके बहिणींनो तुमचे जानेवारी महिन्याची 19 हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला जानेवारी हप्त्याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही, कारण लाडके बहिणींनो सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर फेब्रुवारी महिन्याची 18 तारीख आज सुरू आहे. आता फेब्रुवारी महिना संपायला सरासरी फक्त 10 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, म्हणजेच अजून लाडक्या बहिणींना जानेवारीच हप्ता आलेला नाही. मग फेब्रुवारी हप्ता कसा काय येईल असा लाडक्या बहिणींना प्रश्न पडत होता. काही ठिकाणी तर बोललं जात होतं की लाडक्या बहिणींचे हे जे लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेले होते तर हे लाडकी बहीण योजना बंद झालेले आहे. यापुढे कोणत्याही महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. तर अशा प्रकारच्या चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होत्या, परंतु लाडक्या बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महिला व बालिका सेवाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम तर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या लाडक्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळत आहे आणि अशा सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. म्हणजेच ही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. ही लाडकी बहीण योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे. त्यामुळे लाडकी बहिणींना लाडकी बहीण योजना बंद होणार. तर अशा प्रकारे ज्या पण काही चर्चा सुरू होत्या तर अशा चर्चांवरती विश्वास ठेवायचं नाही, कारण एकनाथ शिंदे साहेब म्हणजेच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पूर्ण करत असतात. त्यामुळेच लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता यासोबत नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये कोणकोणत्या बहिणींना मिळणार आहे. तर याविषयी आपण महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत. बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्यामध्ये भरपूर अशा महिला सुद्धा होत्या की त्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नव्हत्या, तरी पण त्यांनी चुकीची कागदपत्रे काढून अधिकाऱ्यांना थोडेफार पैसे देऊन या लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला होता. तर अशा लाडकी बहिणींवरती आता सरकारच्या माध्यमातून कठोरपणे हे पैसे वसूल करण्याची तयारी सुद्धा सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील त्यांचेच फक्त लाडकी बहीण योजना सुरू राहणार असल्याची माहिती सुद्धा मिळालेली आहे. त्यामुळे लाडकी बहिणींना जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, खरोखर नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे मिळतील. अन्यथा जर तुम्ही खरोखर नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर एकंदरीत आपण हे नियम कोणकोणते आहेत, या पात्रता कोणकोणत्या आहेत, अटीशर्ती कोणकोणत्या आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत. त्यामुळे लाडकी बहिणींना जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा. परंतु ज्या लाडक्या बहिणी गरजू नसतील, ज्या लाडक्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे असेल किंवा ज्या लाडक्या बहिणींनी 4 चाकी गाडी खरेदी केलेली असेल, यासोबत ज्या लाडक्या बहिणी सरकारी नोकरीमध्ये असेल, ज्या लाडक्या बहिणी नियमांच्या बाहेर असेल, तर अशा लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर अशा प्रकारचे नियम, अशा प्रकारच्या पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत. जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तरच पैसे मिळत राहतील, परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण पात्रता पाहणार आहोत, परंतु कोणाला पैसे मिळणार नाही त्याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. आणि ज्या बहिणींना मिळणार आहे तर त्या बहिणींना सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणाला पैसे मिळणार आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर एकंदरीत आपण सर्वात अगोदर हे नियम बघून घेऊयात. यासोबत पात्रता, अटी शर्ती कोणकोणत्या लावण्यात आलेल्या आहेत तर त्याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. त्यामुळेच हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा. बघा लाडक्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने राज्यातील महिलांना सक्षम बनवणे हे सरकारचं उद्दिष्ट होता. त्यामुळे सरकारने अशा प्रकारची योजना सुरू केलेल्या होत्या. प्रत्येक लाडक्या बहिणीला स्वतःच्या पायावरती उभा करणे, स्वावलंबी बनवणे हे सरकारचं उद्दिष्ट होतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या सर्व गोष्टी राबवण्यात सुद्धा
आलेल्या होत्या. आता बघा लाडके बहिणींनो, एकंदरीत सरकारच्या माध्यमातून कोणकोणते नियम, कोणकोणत्या अटी शर्ती, कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत तर त्याची आपण सविस्तर माहिती सांगत आहोत. परंतु कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडके बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही तर याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती सांगत आहोत. त्यामुळे लाडके बहिणींनो हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा. परंतु लाडके बहिणींनो, ज्या लाडके बहिणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत होत्या तर त्या लाडके बहिणींना सुद्धा हे पैसे मिळणार आहेत. या गॅस कनेक्शनचे पैसे कसे मिळणार आहेत तर त्याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती सांगत आहोत. जर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही काही पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये आणि नियमांमध्ये बसणं गरजेचं आहे. जर तुम्ही गॅस कनेक्शनच्या पैशांची उत्सुकता तुम्हाला लागलेली असेल तर तुम्ही या प्रमुख नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये आणि पात्रतांमध्ये बसत आहात का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तर या गॅस कनेक्शनचे पैसे किती मिळणार, कोणाला मिळणार आहेत, कसे मिळणार आहेत, कधी मिळणार आहेत तर त्याविषयी सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत. यासोबत महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून जे पण काही लाडक्या बहिणींना लाभ देण्यात जाणार आहे तर ते लाभ कोणकोणते आहेत त्याविषयी सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना यापुढे पैसे मिळणार नाहीत तर या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊया. परंतु लाडक्या बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये बसत असतील तर अशा सर्व लाडक्या बहिणींना दिलासा देण्यात येणार आहे. अशा सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येणार आहे. तर एकंदरीत तुम्हाला जर खरोखर जानेवारीचा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही सुद्धा या नियमांमध्ये, या अटी शर्तींमध्ये, या पात्रतांमध्ये बसत आहात का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. कारण जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे मिळतील. परंतु जर तुम्ही नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडके बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील तर अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या. परंतु यापुढे अशा प्रकारच्या बातम्या फिरणार नाहीत. कारण तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यासोबत लाडक्या बहिणींना, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की भरपूर जिल्ह्यामधील भरपूर लाडक्या बहिणींनी रस्ता रोको आंदोलन सुरू केलेलं होतं. काही ठिकाणी विविध मोर्चे काढण्यात आलेले होते. काही ठिकाणी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी गर्दी सुद्धा केलेली होते. काही महिला तर थेट आदिती तटकरे मॅडम यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा घुसलेले होत्या. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींनी कामे केलेले होते. म्हणजेच त्यांच्या खात्यामध्ये अर्धवट पैसे आलेले होते. काही लाडक्या बहिणींना तर पैसे मिळालेले नव्हते. त्यामुळेच लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणामध्ये तुडुंब गर्दी पाहायला मिळत होते. परंतु लाडक्या बहिणींना यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही. कारण सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील तर अशा सर्व ज्या चर्चा सुरू होत्या तर त्या सर्व चर्चांना आता ब्रेक सुद्धा लागत आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींना KYC मुळे अर्धवट पैसे आलेले होते, KYC चुकल्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झालेले होते, ज्यांना पैसेच मिळालेले नव्हते तर अशा सर्व लाडक्या बहिणींना दिलासा सुद्धा मिळत आहे. त्या सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत जानेवारीच्या हप्त्यासाठी कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत, रे नियम कोणकोणते आहेत तर ते आपण सविस्तर पाहणार आहोत. यासोबत कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या होत्या तर त्या पात्रता सुद्धा पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणी गरजू नसतील, ज्या लाडक्या बहिणी नियमांच्या बाहेर असतील तर अशा लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. कारण त्यांना हे पैसे मिळणारच नाही. त्यांनी किती जरी बँकेच्या मेसेजची वाट पाहिले तरी पण त्यांचा उपयोग होणार नाही. तर एकत्रित पाहायला गेला तर भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी विचारपूस करत होत्या की पैसे येतील का, पैसे जमा होतील का, तर अशा प्रकारची विचारपूस केली जात होते. परंतु यापुढे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर एकत्रित आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या पात्रता, कोणकोणते नियम, कोणकोणत्या अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत. तर हे नियम, अटी आणि पात्रता पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये
प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा तोटा होऊ शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की आपला तोटा होऊ नये, नुकसान होऊ नये, तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे जानेवारीचे 19 हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल. यासोबत लाडक्या बहिणींना सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या सुरू होत्या की या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले, या जिल्ह्यांमध्ये पैसे येत आहेत, या तालुक्यांमध्ये पैसे जमा झाले, या गावांमध्ये पैसे येत आहेत. तर अशा प्रकारच्या बातम्या काही वेळापूर्वी सोशल मीडियावरती सुरू होत्या, सध्या सुद्धा सुरू आहे. तर खरंच आजपासून वितरित करायला सुरुवात झालेली आहे का, तर त्यावरती सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यामुळेच व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा. ज्या ज्या लाडके बहिणी व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पाहतील त्यांना दिलासा मिळून त्यांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. यापुढे त्यांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडके बहिणींना एकंदरीत आपण पात्रता नियम अटी शर्ती आपण पाहणार आहोत. परंतु लाडके बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व मिळून किती पैसे मिळणार, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणाला पैसे मिळणार आहेत, तर त्याविषयी सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत. त्यामुळेच लाडके बहिणींना हा व्हिडिओ सविस्तर पहा. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींना काळजी आणि कसली काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडके बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणारे आदिती तटकरे मॅडम दिलेला शब्द पूर्ण करत असतात. या तिघांच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी शब्द दिलेला होता की आम्ही लाडकी बहीण योजना बंद होऊन देणार नाही, ही लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने सुरू राहील, तर अशा प्रकारचा शब्द दिलेला होता. तर सध्याच्या स्थितीला तुम्ही सुद्धा पाहत आहात की ही लाडकी बहीण योजना सुरळीतपणे सुरू आहे. हे लाडकी बहीण योजना काय बंद करण्यात आलेली नाही आणि ही भविष्यामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजना कधीच बंद सुद्धा होणार नाही. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींनी काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर एकत्रितपणे लाडकी बहिणींनो आता आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळणार आहोत. तर तो मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. कारण ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लाडकी बहीण योजनेसोबत सुरू करण्यात आलेली होते. परंतु लाडकी बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती आहे की या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अजून गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले नव्हते. तर याचं मुख्य कारण म्हणजे काय की बघा गॅस कनेक्शनचे पैसे का सोडलेले नव्हते, तर त्याचं कारण विचारल्यानंतर काही माध्यमांमधून अशी बातमी आलेली होती की सरकारच्या तिजोरीवरती भार होता, सरकारला विविध योजनांचे पैसे सोडायचे असतात. त्यामुळे हे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले नव्हते. परंतु लाडकी बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. कारण प्रत्येक लाडक्या बहिणीला गॅस कनेक्शनचे पैसे हे 100 आणि 101% वितरित होतील आणि सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळणार आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. म्हणजेच लाडक्या बहिणींना तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत की नाही हा प्रश्न तुम्हाला कोड्यात टाकत होता, तर तो प्रश्न सुद्धा आता सुटत आहे. तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की गॅस कनेक्शनचे पैसे यासोबत ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये आलेले नव्हते आणि ज्यांच्या खात्यामध्ये अजून जानेवारीचा हप्ता आलेला नव्हता, तर अशा सर्व लाडकी बहिणींसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होता. तर आपण एकंदरीत बघून घेऊयात की कोणाला कशा पद्धतीने पैसे मिळणार आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत. ज्या 5 प्रकारच्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नव्हते, तर या 5 प्रकारच्या लाडकी बहिणी कोणकोणत्या आहेत. यासोबत लाडकी बहिणींनो 2024 सालामध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होते, परंतु आता योजनेला 1.5 वर्ष पूर्ण होत आलेला आहे. तर या 1.5 वर्षांमध्ये काही महत्त्वाचे नियम, काही महत्त्वाच्या पात्रता सुद्धा लागू झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही या नियमांमध्ये, पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये जर तुम्ही बसत असाल तर पैसे येतील. परंतु जर तुम्ही अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये, पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर पहा. आता बघा लाडकी बहिणींना या पात्रता आणि अटी शर्ती तर आपण पाहणार आहोत. परंतु लाडकी बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या 5 प्रकारच्या बहिणींना पैसे येणार नाही, तर त्या 5 प्रकारच्या बहिणी कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण सविस्तर सांगत आहोत. बघा पहिला प्रकार म्हणजे ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी नाही, तर अशा बहिणी 4 चाकी गाडी आहे तर अशा बहिणींना पैसे मिळणार नाहीत. दुसरा प्रकार म्हणजे ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती आहे त्यांना पैसे मिळणार नाहीत. तिसरी पात्रता म्हणजे ज्यांच्याकडे 5 एकरांच्या पुढे शेतजमीन आहे त्यांना पैसे मिळणार नाहीत. पुढची पात्रता म्हणजे ज्यांच्याकडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घरामधील 2 पेक्षा अधिक महिला लाभार्थी आहेत त्यांना पैसे मिळणार नाहीत. अशा पद्धतीच्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत. जर तुम्ही
अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर पैसे येतील, परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये पात्र ठरत नसाल तर पैसे येणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, या झाल्या महत्त्वाच्या पात्रता. तर आता आपण बघून घेऊयात की या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना कशा पद्धतीने दिलासा दिला जात आहे, लाडक्या बहिणींचे कशा पद्धतीने प्रतीक्षा संपवली जात आहे, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत. तर बघा लाडक्या बहिणींनो, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि मोठमोठ्या न्यूज चॅनलकडून मिळालेल्या माहितीनुसार काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट 4,500 रुपये, काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये आणि काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 6,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती मोठ्या न्यूज चॅनलकडून आणि सूत्रांकडून सुद्धा मिळत असल्याची माहिती समोर येत आहे. बघाल सरकार लवकरच पैसे सोडेल, कारण या ठिकाणी आता जानेवारी अख्खा संपवून गेलेला आहे, फेब्रुवारी सुद्धा संपत आलेला आहे. त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी अशा 2 महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये आणि ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये मिळालेले नव्हते त्यांना नोव्हेंबरचे 1,500, डिसेंबरचे 1,500 रुपये, जानेवारी आणि फेब्रुवारीचे 3,000 असे 6,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. लवकरच पैसे येतील, तोपर्यंत आधार कार्ड बँकेला लिंक करा.